नमस्कार, मी शुभम. महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आष्टा नगर परिषदेत 2 राजकीय गटांत नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच टेंडरवरून वादावादी झाली. जाणून घेऊयात ही वादावादी का झाली. आष्टा शहरात रस्ता व बोळांच्या मंजूर झालेल्या नवीन कामाच्या टेंडरवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, वाळवा तालुका अध्यक्ष संग्राम जाधव व भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने यांच्यामध्ये शिवीगाळ आणि वादावादी झाली. प्रवीण माने व संग्राम जाधव एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने आष्टा नगर परिषदेच्या आवारात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते दाखल झाले. टेंडरवरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत खटका उडाल्याने याचे पडसाद शहरातील भविष्यातील राजकारणावर नक्कीच पडणार आहेत. आष्टा पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस दुपारी 4च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. जाणून घेऊयात नेमके काय घडले आणि कसे घडले. आष्टा नगर परिषदेच्या वतीने आष्टा शहरात वार्षिक रस्ते विकास नफा तोटा निधी योजनेच्या माध्यमातून 2 बोळांचे कॉन्क्रिटीकरण, 2 रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण व 2 रस्त्यांचे खडीकरण या 32 लाखांच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत होती. यावेळी ठेकेदार मुसळे यांच्या वतीने मोहन तावदर हे ठेकेदार निविदा भरण्यास आले असता पालिका प्रशासनाने त्यांना असहकार्य केले. मोहन तावदर यांनी बयाना रक्कम भरून टेंडर फॉर्म भरला, मात्र त्यावर मोबाईल नंबर आणि नाव भरण्यासाठी बाहेर आली असताना भाजपच्या गुंडांनी त्यांना दमदाटी करून त्यांचे अपहरण केले. त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवले व टेंडर फॉर्म जमा करण्याची वेळ संपल्यानंतर त्यांना सोडून दिल्याचा आरोप तालुका अध्यक्ष संग्राम जाधव यांनी केला. तर विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकेदार आटुगडे यांनी आष्ट्याचा बीड होऊ देणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, अमित ढोले, राजकेदार आटुगडे, महेश पाटील, अमोल अवघडे, गुंडाभाऊ मस्के, अभिजित वगेनी, कपिल कदम, कुणाल काळोखे, दिलीप कुरणे, प्रमोद आटुगडे, रोहित शिंदे, आकाश पवार, उदय मोरे, सुदर्शन वाडकर, समीर लतीफ, शरद आटुगडे, रणजित काळोखे, बापू बोडखे, विनोद गोरे, मयूर बोरकर, पंकज माळी, विजय बोरकर, विनोद कांबळे यांनी नगर परिषद प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांना जाब विचारत धारेवर धरले आहे. भाजपच्या गुंडांनी बीड पॅटर्नप्रमाणे आष्टा शहरात गुंडराज व दडपशाही केली आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. प्रशासनाने निविदा प्रक्रिया निकोप पद्धतीने राबवायला हवी होती, मात्र भाजपने गुंडशाही दडपशाही मार्गाचा वापर केलेला आहे. प्रशासनाने तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा निकोप पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संग्राम जाधव यांनी दिला आहे. या दरम्यान भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांनी मारामारीचा कोणताही प्रकार घडलेला नाही. विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. गावातील जनता त्यांचे ऐकत नसल्याने ते सैरभैर झाले आहेत. त्यांचा डोळा हा फक्त ठेकेदारीवर आहे असा प्रतिटोला लगावला आहे. विकास कामांचे टेंडर हे रद्द होणार की जैसे थेच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आष्टेकरांनो, तुम्हीच सांगा, आष्ट्यामध्ये राजकारण महत्वाचे आहे की विकास कामे? आपले मत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आष्टा शहरातील व परिसरातील अशाच महत्वाच्या बातम्या सविस्तर पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.